नमस्कार. समुद्राच्या अथांग आणि गूढ जगात असे अनेक प्राणी आढळतात जे आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक अद्भुत आहेत. त्यापैकीच एक आकर्षक प्राणी म्हणजे किनोफोरा, ज्यांना सामान्यपणे कोंब जेली असं म्हटलं जातं. हे प्राणी जेलीफिश सारखे जरी दिसत असले तरी ते खरे जेलीफिश नाहीत. त्यांच्या शरीरावर असलेल्या विशेष कॉम्प्लेक्समुळे त्यांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण होते. किनोफोर्स हे प्रामुख्याने समुद्री प्राणी आहेत. ते समुद्राच्या विविध भागात आढळतात. काही प्रजाती समुद्राच्या पृष्ठभागाजवळ तर काही अगदी खोल समुद्रात आढळतात. ते पाण्यात मुक्तपणे तरंगत किंवा पोहत जीवन जगतात. त्यांच्या शरीरातील पारदर्शकता आणि सुंदर हालचालींमुळे ते समुद्रातील अतिशय आकर्षक जीव दिसतात. किनोफोरामधील आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे बायोल्युमिनेसन्स. काही टिनोफोर्स स्वतःच्या शरीरातून काजव्यासारखे प्रकाश निर्माण करू शकतात. अंधाऱ्या समुद्रात त्यांच्या शरीरावर निळसर किंवा हिरवट चमक दिसू शकते. हा प्रकाश निर्माण होण्याची प्रक्रिया म्हणजेच त्याला बायोल्युमिनेसन्स असा शब्दप्रयोग केला जातो. जेव्हा प्रकाश त्यांच्या कोंबरोज जवळ दिसतो तेव्हा त्यांचे पोहणे एखाद्या चमकत्या प्रकाशाच्या लहरींसारखे भासते. त्यांच्या शरीरावर 8 कोंब प्लेट असतात. या कोंब रोज मध्ये असलेल्या सूक्ष्म कोंब प्लेट्स या टिन्स नावाने ओळखल्या जातात. या टिन्समुळे यांच्यावर पाण्याचा दाब निर्माण होतो आणि हा प्राणी पुढे सरकण्यासाठी याची मदत होते. म्हणून त्यांना कोंब जेली असे नाव मिळाले आहे. काही टिनोफोर्स मध्ये टेंटॅकल्स देखील असतात. त्यांच्यावर शिकार पकडण्यासाठी कोलोब्लास्ट नावाच्या पेशी असतात. आता हा स्क्रीनवर दिसणारा प्लेरोब्रॅकिया नावाचा प्राणी की जो हा याच फायलममध्ये येतो. जेलीफिश सारखा जरी दिसत असला तरी तो जेलीफिश नव्हे. जेलीफिश हा सिलेंट्रेटामध्ये येतो. यांचं जे प्रजनन आहे हे लैंगिक प्रकारे चालतं आणि हे प्राणी हर्मॅफ्रोडॉइट आहेत. म्हणजेच त्याला आम्ही बायसेक्शुअल असं म्हणतो. म्हणजे दोन्ही सेक्स एकाच प्राण्यामध्ये म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही एकाच प्राण्यामध्ये असते. म्हणजे मेल पण तोच आणि फिमेल पण तीच. याला हर्मॅफ्रोडॉइट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये येणारे सगळे जीव हे हर्मॅफ्रोडॉइट आहेत म्हणजे द्विलिंगी आहेत. याची काही आपल्याला उदाहरणं सांगता येतील. प्लेरोब्रॅकिया, किनोप्लॅना. तर हे सगळं समुद्राच्या खालचं जग आपल्याला खूप विचार करायला लावतं. या खोल समुद्रात असे अजून काही रहस्य लपलेले असू शकतात.